आज आपल्या चॅनलवरती आम्ही बोलवलं आहे जेनिथ ओडिसी यांच्या ओनर मिस श्रद्धा मेहता यांना. तर त्या स्वतः एक सोलो ट्रॅव्हलर आहेत आणि प्लस त्या स्वतः एक ग्रुप अरेंजसुद्धा करतात इंटरनॅशनली आणि नॅशनली. मे बी तुम्ही त्यांना ओळखतही असाल. तर चला तर मग आज आपण त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचे जे काही अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर करूयात. सो मॅम, मला हा प्रश्न विचारायला आवडेल की म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर तुमची लाईफ कशी होती? माझं नाव श्रद्धा मेहता. मी ह्याच्यामध्ये यायच्या आधी मी BPOमध्ये काम करत होते. ॲज यू नो, BPOच्या शिफ्ट्स असतात आणि मग त्या तुम्हाला कुठल्याही शिफ्ट्स असू शकतात की तुम्ही ठराविक वेळेला घरी याल असंही नाही. म्हणजे मी 1-2 वेळा अशा शिफ्ट झाल्या की मी संध्याकाळी 6 ते सकाळी 6 म्हणजे अशी 12 तासाची वगैरे शिफ्ट झाली किंवा ज्याला ग्रेव्हयार्ड शिफ्ट म्हणतात की जी रात्री 9 वाजता सुरू होते, सकाळी 6ला संपते, अशा काही शिफ्ट झाल्या. आणि हे सगळं माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग व्हायला लागलं एका पॉईंटला. सो आय डिसाइडेड टू क्विट अँड गेट इन टू दिस बिझनेस वेअर आय वॉज माय ओन बॉस. ओके. सो म्हणजे तुम्ही डायरेक्टली जेनिथ ओडिसी स्टार्ट केली का त्याच्या अगोदरच म्हणजे तुमचं काही प्रिपरेशन होतं? अगोदर प्रिपेरेशन ॲज सच मी जेनिथ ओडिसीसाठी जंप मारायच्या आधी मी असं काही केलं नव्हतं. इनफॅक्ट जेनिथ ओडिसी थोडंसं म्हणजे माझ्या स्वतःसाठी सुद्धा किंवा माझ्या रिलेटिव्स किंवा माझ्या फॅमिलीसाठी एक असं होतं की थोडी इम्पल्सिव्ह डिसिजन होते असं सगळ्यांचं म्हणणं होतं. जे परहॅप्स खरं असू शकतं, पण मला तसं म्हणजे 100% तसं वाटत नाही आहे. थोडीशी होती, थोडीशी नव्हती. कारण मी कमर्शियल स्केलवरती किंवा पूर्ण जबाबदारी घेऊन ट्रेक्स ऑर्गनाईज करत नव्हते. म्हणजे पैसे कमवायच्या उद्देशाने ट्रेक्स ॲज सच करत नव्हते. सो प्लॅन बेसिकली असायचा की सगळेजण ट्रेकला येणार आहेत, मग मी सगळं मॅनेज करून घ्यायचे की ओके, तिथे गेल्यावर लोकल कॉन्टॅक्ट कोण असेल, जेवायची कुठे व्यवस्था करता येईल. जनरली आपण 1 डे ट्रेकमध्ये ज्या गोष्टी बघतो किंवा ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींसाठी मी छोटे आमचे जे छोटे प्रायव्हेट ग्रुप्स असायचे त्यांच्यासाठी मी तसं हे काम करत होते. सो जेनिथ ओडिसी माझ्यासाठी फक्त असं होतं की आता मी ते प्रोफेशनली करणार होते. जे मी सगळं इन्फॉर्मली करत होते की एक आमचा 12-14 जणांचा ग्रुप होता. मग काय तर आम्हाला जायचं आहे ट्रेकला, मग आय वुड टेक एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लुकिंग आफ्टर फूड, बाकी लॉजिस्टिक्स अँड एव्हरीथिंग. सो दॅट वॉज द टर्नओव्हर फॉर मी की मी प्रिपॅरेशन अजिबातच केलं नव्हतं असं नाही, पण जे फॉर्मल एज्युकेशन आहे माउंटेनिअरिंगचं ते मी जेनिथ ओडिसी सुरू केल्यानंतर केलं. अर्थात त्याच्यामागे बाकीची पर्सनल रिझन्स पण बरीच होती की सुट्ट्या मॅनेज होत नव्हत्या किंवा एवढी मोठी म्हणजे कोर्स असतो साधारण 1 महिनाभराचा. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स हा साधारणपणे 1 महिन्याचा असतो. तर तो पूर्ण एक कोर्स करण्यासाठी माझ्याकडे तेवढ्या रजा मला मिळत नव्हत्या. सो जॉब सोडल्याशिवाय मला काही दुसरं पर्याय नव्हता किंवा मला दुसरं काही उडी पण मारता येणार नव्हती. सो जेनिथ ओडिसी मी आधी रजिस्टर केलं. माझ्या बर्थडेच्या दिवशी पण आम्ही ते रजिस्टर केलं अँड देन आय वेंट फॉर अ माउंटेनिअरिंग कोर्स. माउंटेनिंगचे जे कोर्सेस होते त्याच्यामधला तुमचा कसा एक्सपिरियन्स होता आणि म्हणजे कुणी रिकमेंडेशन केलं होतं तुम्हाला की ह्या गोष्टी करायला पाहिजेत? रेकमेंडेशन असंच कोणाचं नव्हतं. माउंटेनिअरिंग कोर्सेसविषयी मी ऐकलेलं होतं कारण 2012 पुण्यातनं मॅक्झिमम लोक एव्हरेस्टला गेली होती. सो दॅट वॉज अ बिग मोटिवेशन. वेन आय स्टार्टेड ऑफ विथ जेनिथ ओडिसी माझ्या डोक्यात कुठेतरी होतं मी पण एव्हरेस्टला जाईन, पण मागच्या काही वर्षांमधले फोटोज बघितल्यानंतर दॅट ड्रीम इज लाईक लॉंग गॉन. ओके. सो IT मध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉब करत होतात मग त्यावेळेस म्हणजे तुमचं जे पॅशन आहे ट्रॅव्हलिंगचं ते कसं फॉलो होतं? थोडीशी म्हणजे अगेन थोडीशी माझी अशी घुसमट झाल्यासारखी वगैरे जी मला वाटत होती. सो ती होती कारण ॲज आय सेड की ते ग्रेव्हयार्ड शिफ्ट्स असायच्या. ग्रेव्हयार्ड शिफ्टनंतर घरी यायचं तोपर्यंत म्हणजे ज्यांना शनिवार रविवार ट्रेकला जायचं असायचं ही लोकं शुक्रवारी रात्री निघून गेलेली असायची. सो मला ट्रेकला जायचं असेल तर माझ्याकडे एक तर बडीज नसायचे किंवा मग मला फक्त संडेचा 1 डे रिटर्न ट्रेक करायचा असायचा. म्हणजे मे बी इफ माय मॅनेजर रिमेंबर्स इट, एका ट्रेकसाठी मी अल्टिमेटली एका गुरुवारी म्हणजे मी आधी अप्लाय केलं होतं, त्यांनी लास्ट मिनिटपर्यंत ती लीव अप्रूव्ह केली नाही. शेवटी गुरुवारी निघताना रात्री 11:30 वाजता मी त्यांना ईमेल केली
की मी काही येणार नाही आहे उद्या, कारण मी रात्री आता ट्रेकला चालली आहे. सो दॅट वॉज वन थिंग विच आय डिड व्हेरी इम्पल्सिव्हली, की नाही मला हे करायचंच आहे. पण एनिवे म्हणजे दॅट वॉज वन्स अपॉन अ टाईम. नाव देर आर नो रिस्ट्रिक्शन्स ॲज सच. आय टीमध्ये काम करताना तुम्हाला अब्रॉडच्याही काही अपॉर्च्युनिटीज आल्या होत्या बिझनेस ट्रिपसाठी. तर त्या आय थिंक तुम्ही यू केला पण गेलेला होतात. तर तिथं कसं म्हणजे कल्चर तुम्हाला वाटलं? यू केचं कल्चर असं खूप फॉर्मल आहे. म्हणजे मी अजूनही त्या कलिग्सची टचमध्ये आहे. फेसबुकवरती समटाईम्स इंस्टाग्रामवरती बोलत असतो, कमेंटिंग तरी होत असतं की कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे, इतकं बेसिक माहिती असतं. पण त्याच्या पलीकडे म्हणजे थोडं अंतर राखून राहणारी आहेत. म्हणजे आपण भेटलो मित्रमैत्रिणी की एकदम गळ्यात गळे घालून जसं फिरतो तसं सगळ्यांशीच करता येत नाही. मी होते यू केमध्ये तेव्हा इट वॉज मोर ऑफ अ फॉर्मल ट्रिप, बिझनेस ट्रिप होती. त्यामुळे अर्थात मला पण त्यांच्याशी कोणाशी एवढं पर्सनल लेवलवरती इंटरॅक्शन्स मी स्वतःसुद्धा अवॉइड केल्या, कारण म्हणजे बिझनेस आणि पर्सनल थोडं नाही इंडल्ज करायला पाहिजे. दॅट्स व्हॉट इज माय अंडरस्टँडिंग. सो ओव्हरऑल इंडियामध्ये तुम्ही कुठले कुठले प्लेसेस कव्हर केलेले आहेत? ओव्हरऑल इंडियामध्ये मी कन्याकुमारीपासून सुरू केलं तर माझं तेलंगणा राहिलं आहे, छत्तीसगड राहिलं आहे. आफ्टर दॅट गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये खूप बघण्यासारखं आहे. थोडं बघून झालं आहे, थोडं बाकी आहे. उत्तर प्रदेश एक मला एक्सप्लोअर करायला आवडेल. हे गोष्टी राहिल्यात. नॉर्थ ईस्टमध्ये सिक्कीम झालं आहे, अरुणाचल झालं आहे, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. सो नॉर्थ ईस्टमध्ये मणिपूर एक्सप्लोअर करायचं आहे. माझी खूप जवळची मैत्रीण तिथे होती पोस्टेड, सो ती बोलवत होती, पण समोर मला जायला जमलं नाही आहे. सो मणिपूर आहे, मिझोराम आहे एक्सप्लोअर करण्यासारखं. त्रिपुराची पण एक मैत्रीण आहे जी बोलवते, सो दॅट इज ऑल्सो देअर. बाकी तर बहुतेक सगळं झालं आहे. लडाखची ट्रिप तुम्ही सोलोमध्ये केली होती? लडाखची ट्रिप सोलो नव्हती, बॅकपॅकिंग होती. मैत्रीण होती एक सोबत, बॅकपॅकिंग ट्रिप होती. म्हणजे इथून आम्ही विमानाने दिल्लीपर्यंत गेलो आणि पुढे सगळं म्हणजे शेअर टॅक्सी, पब्लिक ट्रान्सपोर्ट असं फिरलो. सो दॅट वॉज वन बिग एक्सपिरियन्स इन द लाईफ. तिथं कसा अनुभव होता तुमचा? ओके, पहिल्या ट्रिपचा अनुभव म्हणजे आम्ही दोघीच जणी होतो. थोडंसं खूप हेजिटेन्स होता की दोनच स्त्रिया, एक तर दिल्लीची घटना खूप हे होती. दिल्ली एअरपोर्टला उतरणार, तिथनं आपल्या पुढे जाणार, सगळं सेफ असेल का नाही, घरातल्या सगळ्यांना जरा टेन्शन होतं. पण आम्ही दिल्लीतून मनालीला पोचलो म्हटल्यानंतर एव्हरीबडी वॉज रिलॅक्स्ड. लडाखमध्ये गेल्यानंतर स्पेसिफिकली मला स्वतःला थोडंसं जरा हे होतं की हेजिटन्स होतं की लोक कशी असतील किंवा आपल्याशी कसं इंटरॅक्ट करतील. पण लडाखमध्ये मेजरली वेस्टर्नर्स खूप येतात, इस्रायली लोक खूप येतात. त्यामुळे असं गोवा असल्यासारखंच थोडंसं लडाखमध्ये वातावरण वाटलं. पण ते हळूहळू युरोपमध्ये फिरल्यामुळे मला ते थोडंसं जरा कम्फर्टेबल पण झालं. पण तिथल्या लोकल्सशी जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्यांची 1 to 1 किंवा फॅमिलीची जी म्हणजे आपण जी कुटुंब पद्धती म्हणतो ती त्यांची इतकी स्ट्रॉंग आहे अजूनही. म्हणजे भाऊ असतील, 2 जावा म्हणतात त्या असतील, किंवा भाऊ बहीण असतील, आई मुलगा असेल, प्रचंड म्हणजे त्यांचं इतकं बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं की इट्स गुड एक्सपिरियन्स टू बी विथ अ लडाखी फॅमिली ऑल द टाईम. माउंटेनिंग कोर्स करताना म्हणजे तिथली कशी ट्रेनिंग होती आणि काय तुमचे तिथं चॅलेंजेस आले होते तिथं? ओके, माउंटेनिअरिंगचा बेसिक कोर्स मी केला HMI दार्जिलिंगमधून, ॲडव्हान्स केला NIM उत्तरकाशीमधून. बेसिक कोर्ससाठी जेव्हा मी इथनं गेले तेव्हा मी जॉब सोडला होता साधारण फेब्रुवारीमध्ये, आणि कोर्ससाठी मी ऑक्टोबर म्हणजे आय हॅड 6 months टू प्रिपेअर फिजिकली. त्यामुळे मला कोर्समध्ये अवघड असंच काही वाटलं नाही. पण तिथे गेल्यानंतर आपलं इथलं लाईफ आणि तिथलं लाईफ, इथे म्हणजे आपण ठीक आहे आत्ता कंटाळा आला आहे, मी आत्ता हे करत नाही. कोर्समध्ये असं होत नाही. कोर्समध्ये टाईम मॅनेजमेंट म्हणजे सकाळी 5:30ला उठायलाच पाहिजे. 6 वाजता चहा येईल, दॅट इज द बेड टी, तो तुम्ही प्यायचा. 6:30ला तुम्ही त्यांचं फॉल इन असतं, म्हणजे इट्स लाईक आर्मी प्रोसेस. MOD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच चालवतं. सो इट्स द आर्मी प्रोसेस की तुम्ही सकाळी 6:30ला फॉल इन असतं. तुम्ही त्या फॉल इनला पोचलंच पाहिजे काही झालं तरी. मग तुमचं दात घासायचे राहिलेले असू देत किंवा तुमचं काही करायचं राहिलेलं असू दे, सो यू जस्ट हॅव टू बी देअर. त्याच्यानंतर म्हणजे फिजिकल जी एक्सरसाइज असते, आपण ज्याला वॉर्मअप्स म्हणतो, ते वॉर्मअप्स तिथे काहीच नाही आहेत. अशा टाईपची फिजिकल एक्सरसाइज ते आमची घ्यायचे. त्याच्यानंतर 5 किलोमीटर पळायला जायचो आम्ही. आणि असं नाही की आपण इथे पुण्यातले रस्ते बघतो की एकदा इथनं सुटलो म्हणजे राजाराम पुलावरून निघालो, संतोष हॉलपर्यंत एकदम प्लेन रस्ता आहे.
तसं नाही होत तिथे. म्हणजे एक तर दार्जिलिंगमध्ये 2 टेकड्या चढायचो, 2 टेकड्या खाली उतरायचो. सो दॅट वॉज फनी पार्ट ऑफ द हे की सकाळचा हा जो सगळ्यात पहिला एक्सरसाइज असायचा म्हणजे वॉर्मअप्स आणि रनिंग, त्याच्यामध्ये मेजॉरिटी पब्लिक डेपावून जायचं. त्याच्यानंतर रॉक क्लाइम्बिंग असायचं, रोपच्या नॉट्स असतात त्या असायच्या, अशा काही म्हणजे वेगळे वेगळे सेशन्स ते घ्यायचे. माउंटेनिअरिंग कोर्समध्ये खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी शिकवली. म्हणजे कोर्सला जायच्या आधीची गोष्ट सांगते की जेव्हा मी ट्रेक्स असेच घेऊन जायचे इन्फॉर्मली, तेव्हा काही आपल्याला पाहिजे ते घेऊन गेलं. कधी चिप्स खायला घेऊन गेलं, कधी म्हणजे एका ट्रेकला तर आम्ही भेळ वगैरे करून खाल्ली होती. सो ट्रेकला गेल्यानंतर तुमचं डाएट कसं असावं, तुमच्या बॅगमध्ये कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत हे कळायलासुद्धा म्हणजे माउंटेनिअरिंग कोर्सला जाऊन आल्यानंतर ह्या गोष्टी मला कळाल्या. माझ्या डोक्यावरती कोणाचा हात नव्हता. सो मेजॉरिटी गोष्टी मला शिकायच्या होत्या. सो माउंटेनिअरिंग कोर्समुळे ही गोष्ट माझ्या ह्याच्यात खूप बदल पडला की मी माझी बॅग वेगळ्या पद्धतीने पॅक करायला लागले. बॅग कुठली सिलेक्ट करायची, शूज कुठले सिलेक्ट करायचे, कुठल्या कारणासाठी कुठले शूज असतात, हे सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. रॉक क्लाइम्बिंगचं थोडं म्हणजे रॉक क्लाइम्बिंग काय इथे आपण कसंही करतो असं असतं, पण रॉक क्लाइम्बिंगसाठी लागणाऱ्या नॉट्स, रॉक क्लाइम्बिंगसोबत बाकीचे जे इक्विपमेंट येतं त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचं युसेज. म्हणजे आता मी तुमच्या हातात एखादी वस्तू दिली, पण जर तुम्हाला ती कशी वापरायची ह्याचं जर टेक्निकल नॉलेज नसेल तर तुम्ही एक तर त्या वस्तूची वाट लावाल किंवा तुम्ही स्वतःचा अपघात करून घ्याल. सो ह्या 2 गोष्टी असतात. आयदर ऑर नुकसान तुमचंच असणार आहे. सो हे कसं अवॉइड करता येईल. सो मी काही असं म्हणत नाही की मी माउंटेनिअरिंग कोर्स करून आला म्हणून मी सगळं शिकले नाही. कोर्स केल्यानंतर ऑब्व्हियसली जर जोपर्यंत तुम्ही ते मिळालेलं नॉलेज प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही आहे. सो नॉलेज इज ऑल्सो हॅज टू गो थ्रू प्रॅक्टिकली. सो ते एक झालं. माउंटेनिअरिंग कोर्सेसमध्ये शेड्यूल वाईज सांगितलं. सकाळी रनिंग, मग बाकीचे सेशन्स असायचे, पळायचं आहे इकडून तिकडून, रॉक क्लाइम्बिंग आहे, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग आहे. मग त्याच्यानंतर आम्ही 8 दिवस, 8 नाही जवळजवळ 14 दिवस वी वर ऑफ ग्रीड. म्हणजे मोबाईल फोनला नेटवर्क नाही अशा लोकेशनला आम्ही हाय अल्टिट्यूडला 4300 मीटरवरती आम्ही तिथे राहत होतो. 14 दिवसांमधले 3 दिवस 5 दिवस ट्रेक होता. सो 9 किंवा 10 दिवसाचं वरचं ट्रेनिंग असायचं. सो त्याच्यामध्ये रेस्क्यू करताना काही टेक्निक्स वापरायला लागतात, ती शिकवली. ह्याच्यासोबतच म्हणजे माउंटेनिअरिंग कोर्ससोबतच म्हणजे कोर्समध्ये असतानाच आम्हाला ते थोडंसं एक नॉलेज दिलं गेलं की तिथे त्यांनी एक छोटासा फक्त फर्स्ट एड किट काय असावं, फर्स्ट एड किट हे सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही बेसिक फर्स्ट एडचा एक कोर्स असतो तो कोर्स तुम्ही करा की जेणेकरून तुम्हाला म्हणजे तो फक्त डोंगरातच नाही, तुम्ही घरी असाल तेव्हासुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल की पटकन काहीतरी कापलं गेलं किंवा कोणीतरी पडलं किंवा काही झालं तर तुम्हाला या गोष्टींना कसं हँडल करायचं, पॅनिक न होतं हे तुम्हाला खूप पटकन कळू शकतं. सो फर्स्ट एडचा एक कोर्स मी म्हणजे कोर्सनंतर माउंटेनिअरिंग कोर्सनंतर फर्स्ट एडचाही एक कोर्स केला. सो असं काही करत करत ऑब्व्हियसली डेव्हलपमेंटसाठी दोन्ही कोर्सेसचा तर खूपच फायदा झाला. सो या कोर्सनंतरची तुमची जर्नी मग कशी झाली? माउंटेनिअरिंग कोर्सेस करून आल्यानंतर जे डोंगराचं किंवा हाय अल्टिट्यूडचं जे बेसिक नॉलेज असायला होतं, म्हणजे नॉलेज फक्त की अच्छा ह्या गोष्टी अशा अशा होतात ह्याचं जे नॉलेज असतं ते तर अर्थातच ते जेव्हा मी पर्सनली एक्सपिरियन्स करायला गेले तर काही वेळेला असाही अनुभव आला की अरे क्लासरूममध्ये मी वेगळं शिकले होते पण इथे तर काहीतरी वेगळंच आहे. सो ते इम्प्लिमेंट करताना किंवा त्याच्या पुढे जाऊन काही गोष्टी एक करताना म्हणजे आता एक सिम्पल एक्झाम्पल देते की इट्स ओके राईट इफ आय गिव्ह एक्झाम्पल्स. तर एक सिम्पल एक्झाम्पल देते. त्याच्यामध्ये इथे आपण रॅपलिंग करताना बऱ्याचदा एक इक्विपमेंट वापरतो ज्याला म्हणतात फिगर ऑफ 8 किंवा डिसेंडर. तर हे जे डिसेंडर असतं हे इंटरनॅशनल लेवलला बंद झालेलं आहे. आता काही मोठ्या कंपनीचं म्हणजे एका पेटझेल नावाच्या एका कंपनीचं ग्रिगरी म्हणून इक्विपमेंट येतं. ते इक्विपमेंट वापरलं जातं. आपण भारताच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर हेच इक्विपमेंट वापरलं जातं. पण भारतात अजूनही लोक फिगर ऑफ 8च वापरत आहेत. आणि आता प्रत्येक इक्विपमेंटचं वेअर अँड टेअर असतं. म्हणजे आता एखादी वस्तू आणली तर ती काही पर्टिक्युलर सेशन्सना तुम्ही वापरली त्याच्यानंतर त्याची काही झीज होते. त्या काही दिवसांनंतरही म्हणजे आपल्याकडे काही गोष्टींचा एक अनुभव असतो की एखादी गोष्ट ठेवली आहे काही दिवसांनी ती खराब होऊन जाते. सो ह्याही गोष्टी ज्या आहेत ह्या दोन्ही
या दोन्ही गोष्टींचं कुठेतरी अंडरस्टँडिंग असायला लागतं की हे हे मला मिळालं बेसिकली, की आता ही एक वस्तू आहे, ह्या वस्तूला रिटायर करणं गरजेचं आहे. सो हे माझ्याकडे होत नव्हतं, ते माझ्याकडनं करायला लागले. इक्विपमेंटच्या बाबतीत म्हणाल तर मी पूर्वी खूपच कुठलं इक्विपमेंट वापरायचं असं होतं. कोर्सनंतर हा एक माझा व्ह्यू पॉईंट खूप बदलला, की नाही आता इक्विपमेंट पाहिजे तर ते बेस्ट क्वालिटीचं असलं पाहिजे. म्हणजे बेस्ट क्वालिटी इज नॉट नेसेसरीली एक्सपेन्सिव्ह थिंग, पण क्वालिटी हा खूप एक इम्पॉर्टंट फॅक्टर असला पाहिजे जेव्हा तुम्ही कुठली वस्तू घेता तेव्हा. त्याच्यानंतरचं सेकंड ऑब्व्हियसली आपलं बजेट आहे. आपण काही म्हणजे वी डोंट हॅव टन्स ऑफ मनी टू बाय वॉट एव्हर दॅट वी वॉन्ट अँड इन क्वांटिटीज दॅट वी वॉन्ट. सो इफ वी आर प्लॅनिंग टू बाय स्मॉल थिंग्स तर मे बी हफ्त्याने घेऊ शकतो. आजच्या 2 वस्तू घेतल्या, पुढे 2 वस्तू घेतल्या, असं करू शकतो आपण. मेंटेन द क्वालिटी, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी शिकले. सो महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की रॅपलिंग, क्लाइम्बिंग आणि पोल क्रॉसिंग वगैरे ह्या गोष्टी म्हणजे ॲडव्हेंचर ह्या गोष्टी घडतात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की जे जाणारे आहेत त्यांनी कशाप्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, की म्हणजे ऑब्व्हियसली आपण एक आपल्या लाईफची खूप रिस्क असते ती. सो काही लोक फक्त व्हिडिओसाठीच वगैरे म्हणू शकता तुम्ही तसे बघायला जातात ते किंवा करायलाही जातात. तर त्यांना तुम्हाला काय वाटते की काय सजेशन्स द्यायला पाहिजे? सजेशन्स तर रेग्युलर म्हणजे पाण्याबाहेरचं तुम्ही रॅपलिंग करत असाल तर इट्स व्हेरी वेल, म्हणजे यू आर वेलकम टू डू दॅट. रॅपलिंगचा एक्सपिरियन्स असणं हे खूप फायद्याचंही आहे, कारण समजा कधी इमर्जन्सीची वेळ आलीच तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुमच्या गाठीशी असला तर तो ऑब्व्हियसली म्हणजे इट इज व्हेरी हेल्पफुल. पण सेम टाईम आपल्याकडे एक ॲक्टिव्हिटी रन केली जाते वॉटरफॉल रॅपलिंग, जी आपल्याकडच्या लोकांनी शोधून काढलेली ॲक्टिव्हिटी आहे. ओरिजिनल जे वॉटरफॉल रॅपलिंग नावाची जी गोष्ट आहे तर ते ओरिजिनल इज कॅन्योनिंग. म्हणजे ह्या तुम्ही जर नॉर्थ ईस्ट साईडला गेलात तर मोठ्या मोठ्या गुहा आहेत ज्या खाली आहेत, म्हणजे डोंगराच्या खाली अशा ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये एंट्री करण्यासाठी ते कॅन्योनिंग वापरलं जातं. तर त्याचं इक्विपमेंट वेगळं असतं. पण आपल्याकडे जे इक्विपमेंटवरती क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की नॉट टू बी यूज्ड इन द वॉटर, असे इक्विपमेंट किंवा ते जे मी डिसेंडर म्हणत होते आधी, ते डिसेंडर ह्या ज्या इक्विपमेंट आहेत ह्या इक्विपमेंट तुम्ही वॉटरफॉल रॅपलिंगमध्ये वापरता. अजिबातच एक्सपिरियन्स नसलेला माणूस पाण्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स ऐकायला जाणार नाहीत अशा ठिकाणी वॉटरफॉल रॅपलिंग करायला जातो, आणि तिथे जर तो फसला तर त्याला सेव्ह करायची गॉड नोज म्हणजे टेक्निक्स मी तरी काही बघितल्या नाही आहेत. विच इज व्हेरी रिस्की. स्वतःच्या जीवाशीच खेळताय तुम्ही, बाकी काही नाही. तुमच्या लाईफमधला आत्तापर्यंतचा सगळ्यात अविस्मरणीय असा ट्रेक कुठला आहे? सो माझ्यासाठी अविस्मरणीय ट्रॅक असे मी 2 एक्सपिरियन्सेस सांगते. सो पहिला एक्सपिरियन्स तर ऑब्व्हियसली झेनिथ ओडिसीचा जो पहिला ट्रेक मी कळसुबाईला घेऊन गेले होते तो एक. तो माझ्यासाठी, कारण तो मी 100% लीड केलेला पहिला ट्रेक होता तो. दुसरा एक्सपिरियन्स मी आणि माझा एक मित्र आम्ही 5 दिवस सह्याद्रीमध्ये फिरलो होतो. म्हणजे आज एक किल्ला करायचा, किल्ल्यावरती राहायचं, खाली उतरायचं, दुसरा किल्ला करायचा, तिथे राहायचं, मग परत खाली उतरायचं, मग एका दुसऱ्या किल्ल्याच्या खाली राहिलो, मग सकाळी किल्ला केला, दुसरा किल्ला बघायला गेलो, त्या किल्ल्याच्या खाली राहिलो, मग आणखीन एक किल्ला बघितला, मग पुण्याला आलो. असं आम्ही असं एक मस्त 4-5 दिवसांची फेरी केली होती. सो बरेच किल्ले त्या 5 दिवसांच्या ह्याच्यात बघून झाले. सो दॅट वॉज वन व्हेरी मेमोरेबल ट्रेक. ह्या ट्रेकमध्ये मग आम्ही बेसिकली पुण्यातनं निघालो. पहिल्यांदा आम्ही सुधागडला गेलो. तिथून खाली मग तिथे राहिलो एक रात्र. तिथे माहिती आहे त्या वाड्याचं म्हणजे असे बरेच सांगितलं जातं की भुताटकीचा वाडा आहे वगैरे. सो आम्ही त्या वाड्यात राहिलो होतो. सो रात्रभर असं जरा टेन्शन. अपार्ट फ्रॉम दॅट तेव्हा कोर्स केलेला नव्हता. तो माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता की आम्ही बॅकपॅक घेऊन आपलंच वेड्यासारखं फिरणार आहोत, आणि एवढं वजन घेऊन जायचं, स्वतःची स्लिपिंग बॅग, कॅरी मॅट, खाण्यापिण्याच्या वस्तू, बाकी सेफ्टीच्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायचं. तेव्हा आय थिंक पोर्टेबल चार्जर्स पण फार नसायचे. सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द वरीज की फोन कुठे जाऊन चार्ज करणार, की घरी ॲटलिस्ट कळवायला पाहिजे. मग ते एक टेन्शन होतं. आईला पण असं की ही जाणार आहे आता, हिला म्हणजे मला कळणार कसं की ही कुठे आहे आणि सेफ आहे का नाही वगैरे. सो दॅट वॉज वन रिअल मेमोरेबल ट्रेक. सुधागडच्याच स्टेला रात्री किस्सा झाला होता. आम्ही दोघंच होतो त्या वाड्यामध्ये. रात्री कोणीतरी दार वाजवलं अँड आय वॉज डेड स्कॅर्ड. पण थँकफुली तिथले जे गुरु होते ते आले होते
तर ते म्हटले की तिकडे आजी आहे, आजीनी सांगितलं की म्हणजे आजी आहे हे मला तेव्हा कळालं की तिकडे एक घरात आजी आहेत. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही असे असे दोघं जण आलेलो आहात म्हणून बघायला आलो, ठीक आहे ना सगळं वगैरे. सो त्या आणि इट वॉज नॉट टू लेट, इट वॉज जस्ट 8:30 इन द नाईट, बट इट वॉज पीच डार्क कारण आम्ही कडावर होतो. पण ते जेव्हा आले तेव्हा दरवाजा वाजवला, ते आत आले, तोपर्यंत जी मोमेंट्स होत्या त्या अगदीच मेमोरेबल आहेत. असंच एका ट्रेकला अजून एक किस्सा मी सांगते. आम्ही अलंगमधून कुलंग करत होतो. तोही असंच 3 दिवसाचा ट्रेक आहे, डिफिकल्ट ट्रेक आहे. तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करता, रॅपलिंग करता, ट्रेकिंग करता, सामान घेऊन जाता, सगळं असतं. सो आम्ही अलंगच्या किल्ल्यावरती स्टे केला. दुसऱ्या दिवशी मदनला गेलो. दुसऱ्या दिवशी रात्री कुलंग करायचा होता. म्हणजे दॅट वॉज द लाँगेस्ट डे. की अलंगचा ट्रॅव्हर्स सगळ्यात मोठा आहे, पण तो करून आम्ही वरतीच थांबलो. तिथून उतरलो, मदनला परत क्लाइम्बिंग केलं, रॅपलिंग केलं आणि पुढे आम्ही कुलंगकडे येत होतो. आणि मदनहून कुलंगला येताना रस्त्यात एक जंगल लागतो. या जंगलामध्ये आणि मला असं जाणवत होतं की मी आता थकले म्हणून. आणि ही खूप आधीची गोष्ट आहे, आणि साधारण 2011 वगैरे सालाची गोष्ट आहे. आणि आमचा जो लीडर होता त्याला मी म्हटलं की अरे दादा, आता ना मी खूप थकली आहे, मला काय माझ्याकडे त्यावेळेला ती हायड्रेशन ब्लॅडर होतं. म्हटलं त्या हायड्रेशन ब्लॅडरमधनं पाणीसुद्धा सक करता येत नाही, इतकी म्हटलं माझी ताकद गेली आहे. ठीक आहे बस म्हणे, 5 मिनटं बस. तसा वेळ होता आमच्याकडे, आम्ही तसं स्पीड आधी बऱ्यापैकी मेंटेन केला होता. वेळेत पोचलो होतो तिथे. त्या कुलंगच्या पायऱ्यांखालीच होतो. मला म्हटलं बस 5 मिनटं त्यांनी बसवलं आणि त्यांनी मला ग्लुकोजचं वगैरे पाणी करून दिलं. मला म्हटलं पी, हे पाणी पी. आणखीन 5 मिनटं थांबलो. मला म्हटलं आता बघ बरं तुला ओढता येतं आहे का ते पाणी. आणि मी म्हटलं नाही रे, नाहीच ओढता येते मला. तो म्हटला जरा थांब. आणि त्यांनी जेव्हा ते ब्लॅडर काढलं तर ब्लॅडर पूर्ण संपलेलं होतं. सो मला जे वाटत होतं की माझी ताकद संपली आहे, तर ते ॲक्च्युली ब्लॅडरमधलं पाणी संपलं होतं. सो दॅट वॉज वन मेमोरेबल किस्सा. आणि काय, प्रत्येक ट्रेकला काही ना काहीतरी गंमत होतच असते. हे जोपर्यंत त्या ट्रेकला असं फिलिंग येत नाही का आले मी या ट्रेकला, तोपर्यंत तो ट्रेक सक्सेसफुल झालेला नसतो. सह्याद्री आणि हिमालयाच्या ज्या ट्रेक्स असतात त्यामध्ये कसा डिफरन्स असू शकतो, म्हणजे तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूपेक्षा जे फॅक्ट्स आहेत ते मी सांगते. म्हणजे माझे तर एक्सपिरियन्सेस आहेच आहेत, पण बियॉन्ड दॅट जे हे आहेत म्हणजे फॅक्च्युअल जे डिफरन्सेस ते सांगते. सह्याद्रीमध्ये असं होतं की काय 6 वाजता सनराईज झाला, 6:30-6:30ला परत सनसेट होतो. आणि 12 तासाचा दिवस पूर्ण मिळतो, ज्याच्यामध्ये ऊन पडणारे हे आपल्याला माहिती असतं. पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये पाऊस पडणार ह्याची खात्री असते. क्वचित कधीतरी कुठेतरी कमी दाबाचा पट्टा होतो, मग पाऊस होतो, पण त्याची आपल्याला आधीच नोटिफिकेशन येते. संध्याकाळी 6ला सनसेट झाला तरी लगेच 6:31ला थंडी वाजायला नाही सुरुवात होत. हिमालयामध्ये या गोष्टींचा फरक पडतो. हिमालयामध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एका पर्टिक्युलर लोकेशनला बसलेलात, तुमच्या पलीकडच्या डोंगराच्या आड सूर्य गेला, म्हणजे तो सनसेट टाईम असो नसो, तो सूर्य गेला की तुम्हाला थंडी वाजायला सुरुवात होते. अशा म्हणजे आमच्या कोर्सच्या दरम्यानचीच गोष्ट आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी एके ठिकाणी बसायचो आणि पलीकडे म्हणजे एकमेकींचे केस विंचरणे, वेण्या घालणे, असे जे टिपिकल मुलींची कामं असायची ती आम्ही करायचो. आणि मग आम्ही लक्ष ठेवायचो की तो सूर्य कुठे पोचलाय. जर तो त्या डोंगराच्या पलीकडे जाणार असेल मग तेल नको लावूस, कारण मग मला थंडी वाजणार आहे. त्यामुळे मग कॅप्स काढायच्या नाहीत, काहीच करायचं नाही, डोकं उघडं ठेवायचं नाही, असे सगळ्या गोष्टी खूप पाळायला लागतात. सह्याद्री आणि हिमालयामधला एक खूप बेसिक फरक असा आहे, सह्याद्री ज्वालामुखीपासून बनवला आहे आणि बनला आहे, आणि हिमालय हा फोल्ड माउंटन आहे. म्हणजे जी भारताची टेक्टॉनिक प्लेट आहे ती मेन एशियाटिक प्लेटला डॅश करते, म्हणून तो माउंटन बनला आहे. सो हा जो बेसिक फरक आहे, त्यामुळे हिमालयातले जे रस्ते आहेत किंवा जी शिखरं आहेत ती बरीच ठिसूळ असतात. सो तुम्ही जे सह्याद्रीमध्ये फुल रॉक क्लाइम्बिंग करू शकता, तेवढं हार्डकोर रॉक क्लाइम्बिंग हिमालयामध्ये करायला काही पर्टिक्युलर लोकेशन्सलाच जावं लागतं, सगळीकडे ते होऊ शकत नाही. याचा एक परिणाम दुसरा असा पण होतो की तिथे जो बर्फ पडतो त्याच्याने तुम्ही मागच्या वर्षी जे फॉर्मेशन्स बघितले असतील ते ह्या वर्षीच दिसतील असे नाही. म्हणजे मनालीहून लेहला जाताना जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक साईडला खूप लोक उभं राहून फोटोज काढतात, पण जर तुम्ही बघितले तर मागच्या वर्षीचे फोटोज आणि ह्या वर्षीचे फोटोज
ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. म्हणजे मागच्या वर्षीच्या फॉर्मेशन्स तुम्हाला यावर्षी दिसणार नाहीत, कारण मधल्या काळामध्ये बर्फ पडलेला असतो. तो बर्फ जेव्हा वितळतो त्यावेळेला तो वाळू घेऊन खाली येतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाहून गेलेल्या असतात. त्यामुळे बेसिकली हा सगळ्यात पहिला फरक आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे की सह्याद्रीतल्या गोष्टी हिमालयात चालत नाहीत. त्याच्या मागचंच कारण हे आहे. हिमालयात आणि सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना खूप फरक पडतो. हिमालयात बेसिकली आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड असायला लागतं की कधी बर्फ पडायला लागेल, कधी पाऊस पडायला लागेल, किंवा आता मैलोन मैल कोणीच भेटणार नाही आहे, काहीच ह्युमन सिव्हिलायझेशन्सच्या साईन्स मिळणार नाही आहेत. पण सह्याद्रीत असं होत नाही. सह्याद्रीत तुम्ही कुठूनही कुठे निघालात की दर काही 25-30 किलोमीटरनंतर कोणी ना कोणीतरी भेटेल याची खात्री असते, किंवा निदान मानवी अस्तित्वाच्या काही ना काहीतरी खुणा मिळू शकतील असं असतं. हिमालयात असं होत नाही. हिमालयात आपल्याकडे म्हणजे जे मध्ये कोणीतरी फेसबुकवरती खूप चांगला शब्द वापरला होता, सह्य शेर्पा. सो हिमालयात जे शेर्पाज असतात किंवा हाय अल्टिट्यूड पोर्टर्स असतात तसे आपल्याकडे फारसे नाही आहेत. म्हणजे गावांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित रिक्वेस्ट केलीत तर कोणी ना कोणीतरी यायला तयार होतं सामान घेऊन वरपर्यंत. नाही असं नाही, पण त्याच्यासोबतच काही गोष्टी अशाही असतात की त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी ते आर मोर प्रिपेअर्ड फॉर ट्रेक्स. आपल्याकडची लोकं मग नाही हे असंच नको तसंच नको ह्या गोष्टी लोकांकडनं होतात. म्हणजे जे ट्रेक्सला जाणारे असतात ते म्हणजे ह्याच्याशी जमवून नाही घ्यायचं, त्याच्याशी जमवून नाही घ्यायचं, गावातल्या लोकांना त्रास द्यायचा. तिथले गावातल्या लोकांचं हे क्लिअर आहे की तुम्ही आमच्याशी नीट वागलं नाही ना, आम्ही तुम्हाला गावात घेणार नाही. हे त्यांचं कायम क्लिअर असतं. ते त्यांच्या कुठल्याही गोष्टीची कॉम्प्रोमाइज करत नाहीत. म्हणजे तुम्ही जर जेव्हा जाता सिक्कीममध्ये वगैरे म्हणता की सिक्कीम खूप क्लीन आहे, तर सिक्कीम क्लीन असण्याच्या मागचं कारण हेच आहे, तुम्ही कचरा करता, तुम्ही इथे येऊ नका. हे ते अपराईट सांगतात. मग त्यांचा बिझनेस गेला तरी त्यांना चालतो. हेच आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे म्हणजे ठीक आहे, चला आज केला ना कचरा, बघू नंतर काय करायचं ते. नाही, ते बायोडिग्रेडेबल आहे, हे करून आपण सोडून द्यायचो. रूल्स रेग्युलेशन्स ह्याचं म्हणजे ते फक्त आपल्याकडे कागदोपत्री असल्यासारखं होतं, पण हे बऱ्याच ठिकाणी पाळलं जातं. तर हिमालयात आणि सह्याद्रीमध्ये अजून एक खूप महत्त्वाचा फरक असा आहे की इथे सह्याद्रीमध्ये आपले जे ट्रेल्स आहेत ते व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड आहेत. हिमालयातले ट्रेल्स यू नेवर नो की तो काल होता आज असेल याची खात्री नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी सह्याद्रीमध्ये ट्रेक करतो तर मला हिमालयात कम्फर्टेबल होईल. तर दॅट कॅनॉट बी ट्रू ऑल द टाईम. म्हणजे तुम्ही खूप फिजिकली फिट असाल आणि तुम्ही सह्याद्रीतनं उठून हिमालयात गेलात तो गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही खूपच रेग्युलर ट्रेक्स केलेत, तुम्ही खूपच असिस्टेड ट्रेक्स केलेले आहेत, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला हिमालयात कम्फर्टेबल वाटेलच याची खात्री नाही. कारण हिमालयात एक फॅक्टर असतो दॅट इज की हवा विरळ होत जाते, ऑक्सिजन कमी मिळायला लागतो आणि त्याचा परिणाम डायरेक्टली म्हणजे बॉडीवरती लगेच होतो. AMS होतो, ॲक्यूट माउंटन सिकनेस, जो पुढे जाऊन हेप म्हणजे पल्मनरी ओडेमा किंवा हेको म्हणजे सेरेब्रल ओडेमा, ह्या 2 गोष्टी होऊ शकतात ज्या जीवघेण्यासुद्धा होऊ शकतात. आणि असं नाही आहे की तुम्हाला मागच्या वेळेला झाला नाही तर ह्या वेळेला होणार नाही. सगळ्यात फेमस एक्झाम्पल याचं एडमंड हिलरी दिलं जातं की ज्यांना एव्हरेस्टला जाऊन आल्यानंतरसुद्धा त्यांना ॲक्यूट माउंटन सिकनेस झाल्याची डायरीमध्ये नोंद आहे. सो यू जस्ट कांट बी दॅट कॉन्फिडेंट इन द माउंटन्स, यू हॅव टू रिस्पेक्ट द माउंटन ऑल द टाईम. तर मग झेनिथ ओडिसीची काय स्टोरी आहे? झेनिथ ओडिसीची स्टोरी अशी खूप इंटरेस्टिंग आहे. मी म्हणजे जॉब सोडायच्या आधी पण मी असंच ऑफलाईन जे म्हटलं की म्हणजे अनप्रोफेशनली किंवा इन्फॉर्मली मी ट्रेक्स ऑर्गनाईज करत होते. सो असंच 2013च्या सुमाराला मी एका ट्रेकला गेले आणि त्या ट्रेकला 40 मुलं होती आणि मी एकटीच होते. आणि थँक्स टू दॅट ट्रेक लीडर, तो त्याच्या वाईफला घेऊन आला की हिला अगदीच एकटीला वाटायला नको म्हणून तो त्याच्या वाईफला घेऊन आला. पण त्यामुळे मला म्हणजे तेव्हा पण मला असा प्रश्न पडला की जे मी लहान असताना एक्सपिरियन्स करत होते की कोणी ताई मावशी काकू नाही आहे त्यामुळे मला ट्रेकला जाता येत नाही आहे, तर ते तसंच अडकलं आहे अजूनही. म्हणून तेव्हा मी ठरवलं की आपण काहीतरी याच्यामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी चेंजेस आणायचा प्रयत्न करूयात की मदर्स विल फील सेफ टू सेंड देअर डॉटर्स, यंग डॉटर्स आउटसाईड इन द आउटडोअर्स. आणि मला जसं लहान असताना जे वाईट वाटलं की मला ट्रेकला जायचे पण जायला मिळत नाही, तसं कुठल्या लहान मुलीला वाटू नये. त्यामुळे मी असं म्हणजे काही ह्याच्यात काय करता येईल असा विचार करत होते. मला माउंटेनिअरिंग कोर्सला जायचं होतं. मी ॲडमिशन घेतली होती पण
ऐन वेळेला मला त्यांनी सांगितलं की यार तुझी एवढी मोठी सुट्टी 22 दिवसांची आम्ही मॅनेज नाही करू शकत होतो. म्हणजे प्रोफेशनली ते मॅनेज नव्हते करू शकत. ठीक आहे, मी म्हटलं ठीक आहे चला मग मी पण आता जॉब सोडते, मला कोर्स करायचा आहे. अँड टू ग्रो ॲज अ ह्युमन बिईंग ऑर टू ग्रो इन टू अ माउंटेनियर, तो माइंडसेट चेंज करायचा असेल तर माउंटेनिअरिंग कोर्स वॉज मस्ट. त्यामुळे मग मी माउंटेनिअरिंग कोर्स सोडला आणि मी जॉब सोडला आणि माउंटेनिअरिंग कोर्सला ॲडमिशन जी घेतली होती ती मी कंटिन्यू करून कोर्ससाठी गेले. कोर्स छोटा नव्हता, 1 महिन्याचा कोर्स होता. सो दॅट वॉज स्टोरी ऑफ झेनिथ, हाऊ इट स्टार्टेड इन जून 2014. माझ्या बर्थडेला मी ते रजिस्ट्रेशन केलं, मग कोर्सला गेले, फर्स्ट एडचा कोर्स केला. असं हळूहळू त्याचं इव्हॉल्विंग झालं. आणि त्याच्या आधी म्हणजे आय गेस 2000 सालापासून मी म्हणजे इनफॅक्ट त्याच्याही आधी पण तेव्हा खूप कमी होतं. 2000 सालापासून मी बाकी संस्थांनी ऑर्गनाईज केलेले ट्रेक्स करत होते. सो त्या ट्रेक्सला मी जे काही वाईट अनुभव घेतले होते ते माझ्याकडे येणाऱ्या कस्टमर्सना, क्लायंट्सना येऊ नयेत ह्या दृष्टीने सुद्धा मी झेनिथचं थोडं प्रोफायलिंग केलं होतं. तर तुमच्या ग्रुपची मग अशी काय खास स्पेशालिटी आहे की जी लोक मी पण बऱ्याचदा बघितलं आहे की एक त्यातलं कुठलीही वयाची तुमच्या याच्यात अट नाही आहे. सो बरेच लोक तुम्हाला तसं कॉपरेट करतात, तर काय अशी त्याची स्पेशालिटी असेल? स्पेशालिटी ओके, झेनिथची स्पेशालिटी एक तर सगळ्यात पहिले की आम्ही वी हॅव दिस बेसिक आयडिया की आम्ही मोठे मोठे ग्रुप्स कधी नेत नाही. म्हणजे कुठला कॉर्पोरेट ग्रुप असेल किंवा कुठला फॅमिली ग्रुप असेल तरच आमचा हे मोठा होतो ग्रुप. अदरवाईज मी कधीही 20पेक्षा जास्त लोक नेत नाही ट्रेकला. इट इज माय ब्रेड अँड बटर. पण इट इज ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर एव्हरीबडी हू इज कमिंग फॉर द ट्रेक. त्यांनाही म्हणजे मी जर ₹1 खर्च केला तर त्या ₹1 सॅटिस्फॅक्शन मला मिळालं पाहिजे. सो हा एक माझ्या डोक्यातला पहिला तो पॉईंट असतो. सो ते एक आहे. त्याच्यानंतर लेडीजचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप चांगला मिळतो. आय एम रिअली हॅपी विथ दॅट की लाईक 6-7 वर्षाच्या मुली येतात, 70 वर्षाच्या काकू पण येतात. सो आय हॅव दिस बिग स्पेक्ट्रम ऑफ वुमेन हू कम फॉर ट्रॅक्स विथ मी. आणि ही जी 6-7 वर्षाच्या मुली येतात त्यांच्या आया बऱ्याचदा असतात की आम्ही नाही ट्रेक करू शकत आहोत, बट तू आहेस तर आम्ही तिला पाठवतो. अशा एवढ्या विश्वासाने सुद्धा या आया सोपवतात आपल्या मुली. सो ऑब्व्हियसली इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन मी. आणि ॲज आय कॅन सी की पीपल आर रेडी टू ट्रस्ट, दॅट मीन्स आय एम डुईंग माय जॉब गुड. तुम्ही या इंडस्ट्रीसाठी तुमची IT ची जॉब सोडली, BPOची सॉरी. सो तुम्हाला काय वाटतं की ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग हे आपल्या लाईफमध्ये काय चेंजेस आणू शकतात? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग जेव्हा तुम्ही जायला लागता, सो मी खूप एनकरेज करते लोकांना सोलो ट्रॅव्हलिंगसाठी की मी तुम्हाला सगळी माहिती देते पण तुम्ही जा. त्याचं कारण एक असतं की तो तुमच्यामध्ये जो एक कॉन्फिडन्स त्यांनी भरला जातो तो वे बियॉन्ड असतो. आणि तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलाही काय म्हणतात ते जे गुरुज असतात ना, तो कुठलाही गुरु काही तुम्हाला जो कॉन्फिडन्स देऊ शकणार नाही हे तुम्हाला ट्रॅव्हलिंगमधनं मिळेल. सो तो एक आहे पॉईंट. ट्रेक्सच्या बाबतीत म्हणाल तर ट्रेक करायला लागल्यानंतर कोणालाही एक एक्सपिरियन्स येतो की एका पॉईंटला आपण फिजिकली थकलेलो असतो. ऑब्व्हियसली तुमचं डोकं म्हणत असतं की आता इथून मी पुढे नाहीच जाऊ शकणार आहे, पण ह्याच्या पॉईंटला तुम्हाला पुढे जावंच लागतं. सो यू नो दॅट यू कांट क्विट, कारण नाही तर तुम्ही तिथेच पडून राहाल. सो यू हॅव टू गो अहेड नो मॅटर व्हॉट हॅपन्स. ही एक खूप इम्पॉर्टंट शिकवण ट्रेकमधनं मिळते. आणि ट्रॅव्हलिंगमधनं कॉन्फिडन्स तर तो मला वे बियॉन्ड मिळेल. जो तुम्ही माणूस म्हणून एक जे ग्रोथ असते, ॲज अ ह्युमन बिईंग जी ग्रोथ असते ती ट्रॅव्हलिंगशिवाय दुसऱ्या कशाने मिळणार नाही. बस तुम्ही इतक्या लोकांना भेटता, तुमच्या ह्याच्यावरती भेटता. नाही तुम्ही ऑफिसमध्ये भेटता, कोणीतरी तुम्हाला भेटायला येतं, दॅट पर्सन कम्स विथ अ पर्पज की मी आता या माणसाला भेटणार आहे, हे माझं ऑफिशियल काम आहे, दॅट्स इट. ह्याच्या पलीकडे माझं काहीच नाही आहे. पण हे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंगला जाता, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती बसमध्ये किंवा इवन फ्लाईटमध्ये ती कुठल्या कारणाने त्या पर्टिक्युलर लोकेशनला चालली आहे हे तुम्हाला माहीत नसतं. आणि त्या पॉईंटला तुम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन जर स्ट्राईक करायला लागलात तर यू अंडरस्टँड समबडी बेटर, यू अंडरस्टँड युअर सेल्फ बेटर की अरे माझा लाईफकडे बघायचा हा एक दृष्टिकोन होता, हा चेंज झाला आहे आणि माझं बऱ्याच गोष्टी बदलल्यात. आणि ऑब्व्हियसली हे काही एका ट्रॅव्हलमध्ये होणार नाही, इट्स अ लाईफ लाँग प्रोसेस.
आणि असंही होतं की जे तुमचं फॉर्मल एज्युकेशन आहे त्याचं अनलर्निंग होतं ट्रॅव्हलिंगमध्ये अँड यू लर्न न्यू थिंग्स. सो ट्रेकिंगचा अजून एक खूप इम्पॉर्टंट बेनिफिट असतो की तुमचं मला ट्रेकला जायचं आहे म्हणजे आता स्पेशली हिमालयात ट्रेकला जायचं आहे हे जेव्हा तुमच्या डोक्यात असतं सो अच्छा मग मला तिथे जाताना काय काय करायचं आहे, ओके मग मला ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत, मग त्या मी पाठीवर घेऊन ते चालू शकतो आहे का नाही, तर त्याच्यासाठी फिटनेस पाहिजे. सो यू हॅव सर्टन गोल्स इन युअर लाईफ की मला एक पर्टिक्युलर ट्रेक करायचा आहे. म्हणजे माझ्याकडे बरेच जण येतात आम्हाला एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा आहे किंवा आम्हाला चादर ट्रेक करायचा आहे. आता खरं सांगायचं तर झेनिथ ओडिसीच्या बॅनरखाली आम्ही एवढ्या वर्षात फॉर एन्व्हायरमेंटल रिझन्स चादर ट्रेक करणार नाही असं झालं होतं. बट दिस इयर वी आर गोइंग टू टेक द लीप अँड वी आर गोइंग टू गो फॉर चादर ट्रेक इन 2024. सो तो ट्रेक करायचा आहे तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींनी प्रिपॅरेशन करायला पाहिजे. सो सगळ्यात पहिलं प्रिपॅरेशन असतं तुमचं फिजिकल फिटनेस. सो काहीतरी एक गोल तुमच्यासमोर असतो की मला हा ट्रेकला जायचं आहे तर हा फिजिकल फिटनेस हवा आहे. सो ओके समजा आता माझं काय मला मे बी 3 किलो वजन कमी करायचं आहे. सो वजन वेट लॉससाठी तुम्ही ॲक्टिव्हिटीज करता, स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही ॲक्टिव्हिटीज करता. ह्या सगळ्या गोष्टी स्लोली यू गेट इन टू दॅट मोड ऑफ बिकमिंग मोर फिट अँड अ फिट बॉडी हॅज अ फिट माइंड. सो ऑब्वियसली यू हॅव बेटर लुकआउट टुवर्ड्स युअर ओन लाईफ. तुमची स्वतःची लाईफ कशी चेंज झाली म्हणजे ज्यावेळेसपासून तुम्ही ट्रेकिंग ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या? ओके सो ट्रॅव्हलिंग सुरू केल्यानंतर म्हणजे प्रोफेशनली सुरू करायच्या आधी पण त्याच्याही आधी खूप ट्रॅव्हल करत होते मी. जेव्हा ट्रॅव्हल करत होते तेव्हा देर वॉज अ आस्पेक्ट की मी बिझनेस ट्रॅव्हल पण करत होते, पर्सनल ट्रॅव्हलही करत होते की हां चला आता ह्या विकेंडला 3-4 दिवस लागून सुट्ट्या आहेत लाईक द करंट विकेंड दॅट हॅज पास्ट. सो हां चला मग आता काय गाडी काढली कुठेतरी गेलो आणि मग तिथे काय आहे बघायला हे सगळं वगैरे. पण नुसतंच बघून काय होतं आहे का. सो आय स्टार्टेड रायटिंग, नोटिंग डाऊन, स्टार्टेड रायटिंग ब्लॉग्स लिहायचे तर वोकॅब्युलरी चांगली पाहिजे. सो ऑब्वियसली म्हणजे इट वॉज अ डॉमिनो इफेक्ट. आय स्टार्टेड रीडिंग बेटर बुक्स, आय स्टार्टेड रीडिंग बेटर ब्लॉग्स, आय स्टार्टेड रायटिंग बेटर. हा एक माझा इंटेलेक्च्युअल साईडचा हे झाला. त्याच्यानंतर पर्सनल लेवलवरती मग मला ट्रॅव्हल करताना एवढंच लागतं मग मला पर्सनल लाईफमध्ये एवढ्या गोष्टी लागणार नाही आहेत. सो देर वॉज अ काइंड ऑफ आय वोंट से दॅट आय एम अ मिनिमलिस्टिक. पण थोडासा असा एक आस्पेक्ट झाला की नाही एवढा पसारा नाही लागत, कमी गोष्टींमध्ये पण आपलं होतं आहे. सो ते सर्वायवल हे वाढलं. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी शिकले की आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग पीपल बेटर. म्हणजे कोणीतरी माझ्याशी काही बोलायला आलं तर समोरच्या माणसाचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मगाशी जसं मी म्हणत होते की तो ट्रॅव्हल कशासाठी करतो आहे तसं हे मला थोडंफार जुजबी कॉन्व्हर्सेशन्समधनं पण कळायला लागलं. सो दॅट बिकेम अ पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी टू अंडरस्टँड पीपल बेटर अँड टू मेक पीपल कम्फर्टेबल. आणि त्याचा ऑब्व्हियसली मला माझ्या बिझनेसमध्ये पण त्याचा फायदा झाला की यू नो आय कॅन टॉक टू एनीबडी नाव. की आता 6 वर्षाची मुलगी आहे तर मी तुला हे दाखवू का ते दाखवू का, हे बघ काय गंमत आहे, असं करून आय कॅन कीप हर इंडल्ज इन द ट्रॅक. सेम टाईम आय कॅन टॉक टू अ पर्सन हू इज लाईक 50, 55, 60 की मग तुमच्या घरात कसं चाललं आहे, मग तुम्ही हे करून बघितलं होतं का, लाईक यू नो द थिंग्स दॅट विल इंडल्ज देम ऑल्सो इन टू कॉन्व्हर्सेशन. सो अशा दोन्ही आस्पेक्ट्सला म्हणजे खूप मोठ्या स्पेक्ट्रमवरती मला आय कुड डील बेटर असं मला एक्सपिरियन्स आलेला आहे. सो आपल्या एज्युकेशन मध्ये याबद्दल कुठलाही सब्जेक्ट नाही आहे की तुम्ही ट्रेकिंग ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये करायला या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणून जोडल्या जातात. येस. पण आता हे सब्जेक्ट नसताना सुद्धा त्या आपल्या म्हणजे मुलांचे आईवडील जे असतात ते कसे त्यांना प्रोत्साहित करू शकतात किंवा का बरं करायला पाहिजे? प्रोत्साहित करू शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट की खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. 4थीला स्टेट बोर्डला जे पुस्तक आहे दॅट इज छत्रपती शिवाजी महाराज, बाकी काही नाही. आणि तुम्ही त्याच्यामध्ये किल्ल्यांची नावं वाचता. आता खूप वेळा असं होतं की अरे सिंहगड किल्ला तर मला माहिती आहे पण मी त्या किल्ल्यावर कधीच गेलेला नसतो. मग त्या मुलांना तुम्ही सिंहगडला घेऊन जा, एक ॲटलिस्ट त्यांचा एक इंटरेस्ट. हां, आणि हा तुम्ही त्यांचा इंटरेस्ट क्रिएट करू शकता. द डीपर युअर रूट्स आर द टॉलर युअर ट्री इज. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही किती तुमच्या मुलांना तुमच्या हिस्ट्रीविषयी व्यवस्थित शिकवताय. सो दॅट इज हाऊ यू कॅन टेक्निकली सी अ पर्सन ऑर अ चाइल्ड ग्रोईंग ॲज अ ह्युमन बिईंग. येस. अँड पुणे इज द बेस्ट प्लेस की
म्हणजे सगळ्यात मोठा जो इतिहास आहे तो आपल्या सह्याद्रीमध्येच आपल्याला बघायला मिळतो. अगदी अगदी. येस, म्हणजे बाहेर कुठे जाण्याची हा आपल्याला म्हणजे गरज खूप नाही. लांब कुठे जायची गरज जायची नाही गरज आहे, नाहीये. इथेच सगळं आहे. येस. सो तुम्हाला असा काही स्पेशल मेसेज द्यायला आवडेल का आमच्या व्ह्युअर्सना? मेसेज सच की ट्रेक्स करा, बिंदास भिडा डोंगराला, पण डोंगराला भिडताना हेही लक्षात ठेवा की आपल्याला काही जबाबदाऱ्या आहेत. सो बी रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स द माउंटन, बी रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स युअर फॅमिली एज वेल, कारण सोलो ट्रेक्सला जाताना बरेच लोक बरेच गोंधळ घालतात, मग ते निसरताना नाके नऊ येतात. जगला वाचला तर उत्तमच आहे, पण जो जातो तो जातो आणि मागे राहणारे आयुष्यभर रडत राहतात. सगळ्यात वाईट परत त्या डोंगराला नावं पडतात की अरे इकडे गेला आणि असं झालं. सो ते एक अवॉइड करा. सोलो ट्रेक्स करायला कोणाचीच ना नाही आहे, पण ट्रेक्स करताना जी जबाबदारी पाळायला पाहिजेत त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. आणि मुलींना तर मी म्हणते की तुम्ही उलट जेवढं घराच्या बाहेर पडून ट्रेकिंग करू शकाल, ट्रॅव्हलिंग करू शकाल, ते तर खूप तुमच्या स्वतःसाठी टू ग्रो ॲज अ ह्युमन बिंग, टू बिकम अ स्ट्रॉंग इंडिपेंडंट पर्सन प्रचंड गरजेचं आहे. सो यू शुड डू दॅट.